फ्रेंड्स, आपणा सर्वांचं सुप्रिया कोडिंग या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण कंट्रोल स्टेटमेंट म्हणजे काय हे पाहणार आहोत आणि त्यानंतर आपण कंट्रोल स्टेटमेंटचे प्रकार पण पाहणार आहोत. तर मग आपण अगोदर कन्सेप्ट समजून घेऊया. कंट्रोल स्टेटमेंट म्हणजे नेमके काय असतं ते. तर कंट्रोल स्टेटमेंट म्हणजे काय असतं, तर आपल्याकडे जर फॉर एक्झाम्पल एखादा सी प्रोग्राम आहे आणि त्याच्यामध्ये स्टेटमेंट्स आहेत, तर जर आपण कंट्रोल स्टेटमेंट नाही यूज केल्या तर आपल्या ज्या प्रोग्राम्समधल्या स्टेटमेंट असतात त्या सिक्वेन्शियली एक्झिक्यूट होतात, लाईन बाय लाईन चेकिंग होतं आणि त्या पद्धतीने प्रोग्राम एक्झिक्यूट होत असतो. बट कधी कधी आपल्याला अशा गोष्टींची गरज पडते जेव्हा आपल्याला कंडिशन चेक करून प्रोग्रामचा एकच पार्ट रन करायचा आहे. कंडिशन सॅटिस्फाय झाली तर प्रोग्रामचा एक पार्ट रन होईल आणि सॅटिस्फाय नाही झाली तर दुसरा पार्ट रन होईल. किंवा काही वेळेस आपल्याला अशा गोष्टींची गरज असते जेव्हा आपल्याला एक सिंगल लाईन और ब्लॉक ऑफ कोड नंबर ऑफ टाइम्स पाहिजे असतो, म्हणजे तोच कोड आपल्याला वारंवार पाहिजे असतो. तर अशा ठिकाणी पण कंट्रोल स्टेटमेंटचा उपयोग केला जातो. म्हणजे कंट्रोल स्टेटमेंट कशासाठी यूज केले जातात? कंडिशन देऊन एखादा प्रोग्रामचा पार्ट रन करण्यासाठी, और सम स्टेटमेंट और ब्लॉक ऑफ स्टेटमेंट, सिंगल स्टेटमेंट और ब्लॉक ऑफ स्टेटमेंट जर पुन्हा पुन्हा पाहिजे असतील तर आपण कंट्रोल स्टेटमेंटचा उपयोग करतो. तर हे जे काही पॉईंट्स आहेत तेच आपल्याला आता प्रेझेंटेशनमध्ये दिलेले आहेत ते आपण पाहूया. In C program, statements are executed sequentially in the order in which appear in the program. जशा स्टेटमेंट आपल्याला प्रोग्राममध्ये दिसतात त्या पद्धतीने त्या रन होत असतात. बट समटाइम्स वी मे वॉन्ट टू यूज कंडिशन फॉर डुईंग ओनली पार्ट ऑफ प्रोग्राम. पण कधी कधी आपल्याला एखाद्याच पार्ट प्रोग्रामचा कंडिशन चेक करून रन करायचा असतो. ऑल्सो मेनी सिच्युएशन्स अराइज वेअर वी मे वॉन्ट टू एक्झिक्यूट सम स्टेटमेंट्स मेनी टाइम्स. कधी कधी आपल्याला एखादी स्टेटमेंट और ब्लॉक ऑफ स्टेटमेंट वारंवार पाहिजे असतात. कंट्रोल स्टेटमेंट अनेबल अस टू स्पेसिफाय द ऑर्डर इन विच व्हेरियस इन्स्ट्रक्शन्स इन द प्रोग्राम आर टू बी एक्झिक्युटेड. तर कंट्रोल स्टेटमेंट आपल्याला ऑर्डर ठरवतात की कुठला प्रोग्रामचा पार्ट रन झाला पाहिजे, अगोदर रन झाला पाहिजे, कंडिशन चेक करून रन झाला पाहिजे. तर हे सगळं कंट्रोल स्टेटमेंट ठरवत असतात. तर आपण आता कंट्रोल स्टेटमेंटचे प्रकार पाहणार आहोत. तर आता आपण कंट्रोल स्टेटमेंटची कन्सेप्ट पाहिलेली आहे, त्याचा उपयोग पाहिलेला आहे. आता आपण कंट्रोल स्टेटमेंटचे प्रकार पाहणार आहोत. तर सी लँग्वेजमध्ये चार प्रकारचे कंट्रोल स्टेटमेंट आहेत. इफ एल्स, गो टू, स्विच आणि लूप. आणि लूपमध्ये प्रकार आहेत, व्हाईल लूप, डू व्हाईल लूप आणि फॉर लूप. तर हे टाईप्स आहेत कंट्रोल स्टेटमेंटचे. तर आपण यातला पहिला प्रकार, कंट्रोल स्टेटमेंटमधला पहिला प्रकार पाहणार आहोत, इफ एल्स. तर इफ एल्स हे एक बाय डिरेक्शनल कंडिशनल कंट्रोल स्टेटमेंट आहे. बाय याचा अर्थ असतो टू, म्हणजे आपल्याला एखादी जर कंडिशन सॅटिस्फाय झाली तर आपल्याला प्रोग्रामचा एक पार्ट रन करायचा आहे, आणि जर ती कंडिशन सॅटिस्फाय नाही झाली म्हणजेच फॉल्स झाली तर आपल्याला प्रोग्रामचा दुसरा पार्ट रन करायचा आहे. म्हणजे या दोघांपैकी एकच पार्ट रन होईल. कंडिशन ट्रू झाली तर वन पार्ट आणि नाही झाली तर दुसरा पार्ट. तर अशासाठी इफ एल्स वापरलं जातं. हे बाय डिरेक्शनल आहे कारण याला दोन दिशा आहेत, म्हणून हे बाय डिरेक्शनल कंडिशनल कंट्रोल स्टेटमेंट आहे. दिस स्टेटमेंट इज यूज टू टेस्ट द कंडिशन अँड टेक वन ऑफ द टू पॉसिबल ॲक्शन्स. तर हे कशासाठी यूज केलं जातं? कंडिशन चेक केली जाते आणि दोन पॉसिबल ॲक्शनमधली एक ॲक्शन घेतली जाते, तर त्याच्यासाठी याचा वापर केला जातो. इफ द कंडिशन इज ट्रू देन अ सिंगल और ब्लॉक ऑफ स्टेटमेंट्स इज एक्झिक्युटेड. अदरवाइज अनदर सिंगल स्टेटमेंट और ब्लॉक ऑफ स्टेटमेंट्स इज एक्झिक्युटेड. म्हणजेच काय, तर कंडिशन सॅटिस्फाय झाली, ट्रू झाली तर एक पार्ट रन होईल, आणि जर सॅटिस्फाय नाही झाली तर दुसरा पार्ट रन होईल. तर याच्यामध्ये इफ एल्स याचा आपल्याला सिंटॅक्स दिलेला आहे. इफ कंडिशन जर दिलेली, आपण जर कंडिशन दिलेली जर सॅटिस्फाय झाली तर हा पार्ट रन होईल. सिंगल लाईन असू शकते किंवा ब्लॉक ऑफ कोड असू शकतो, ब्लॉक ऑफ लाईन्स असू शकतात. तर हा पार्ट रन होईल. आणि जर ही कंडिशन सॅटिस्फाय नाही झाली तर एल्स पार्ट रन केला जाईल. तर याच्यामध्ये इफ एल्समध्ये सिंटॅक्स आणखीन पण आहेत, आणखीन नेस्टेड इफ एल्स पण आहे आणि एल्स इफ लॅडर पण आहे, पण ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. यामध्ये आपण सिंपल इफ एल्स स्टेटमेंट पाहतोय. आणि आणखीन एक महत्त्वाचा पॉईंट म्हणजे असं आहे की इफ कंडिशन ही कंपल्सरी असते, एल्स तुम्ही ऑप्शनल आहे. जर गरज असेल तर तुम्ही एल्स वापरू शकता, आणि जर गरज नसेल तर एल्स नाही घेतलं तरी चालेल, बट इफ मात्र घ्यावं लागेल. तर अशा पद्धतीने आपण कंट्रोल स्टेटमेंट म्हणजे काय हे पाहिलं, त्याचे प्रकार पाहिले,
आणि त्याच्यामध्ये पहिला प्रकार इफ एल्स पाहिला आणि त्याचा सिंटॅक्स पण पाहिलेला आहे. तर आता आपल्याला इफ आणि एल्स हे कन्सेप्ट पहिली जी आपण पाहिलेली आहे त्याच्यावर आधारित एक प्रोग्राम पण पाहायचा आहे. तर आपण आता प्रोग्रामकडे मूव ऑन करूया. तर हॅलो फ्रेंड्स, आता आपण याच्याकडे मूव ऑन करतोय, प्रोग्राम पाहतोय इफ एल्सचा. तर इफ एल्समध्ये आपल्याला असा प्रोग्राम पाहायचा आहे की जर एखादा पर्सन वोट करू शकतो की नाही करू शकत हे आपल्याला चेक करायचं आहे यूजिंग इफ एल्स स्टेटमेंट. तर आपण कमेंटमध्ये सुरुवातीला प्रोग्रामचा नेम दिलेला आहे, प्रोग्राम टू चेक वेदर अ पर्सन कॅन वोट ऑर नॉट. त्यानंतर हेडर फाईल्स इन्क्लूड केल्यानंतर मेन फंक्शनमध्ये आपण एक व्हेरिएबल घेतलेला आहे एज, कारण की एजवरूनच आपण नंतर डिसाईड करू शकतो. जसं आपल्याला माहिती आहे की एखादा पर्सनचं एज 18 असेल किंवा 18च्या अबव असेल तर तो पर्सन वोट करू शकतो. तर मग आपल्याला फॅक्टर, कुठल्या फॅक्टरवर आपण डिसाईड करणार की पर्सन वोट करू शकतो किंवा नाही करू शकत, तर एज या फॅक्टरवरून ठरवणार. आणि एज हा एक इंटिजर नंबर आहे म्हणून इंट एज आपण एक व्हेरिएबल घेतला, क्लिअर केली स्क्रीन. त्यानंतर प्रिंटएफमध्ये आपल्याला एक मेसेज आपण दिलेला आहे एंटर द एज, आणि स्कॅनएफमध्ये %d %एज आपण जो काही एज एंटर करणार ते एज या व्हेरिएबलमध्ये स्टोअर होणार. आता इथे आपली इफची कंडिशन आहे. फॉर एक्झाम्पल जर आपण एज एंटर केलेलं असेल 35, तर इथे कंडिशन चेक होणार की 35 इज ग्रेटर दॅन 18 आहे का. येस, 35 इज ग्रेटर दॅन 18. इथे कंडिशन सॅटिस्फाय झाली तर ही स्टेटमेंट काय होणार, रन होणार. म्हणजे आपल्याला आउटपुटमध्ये काय दिसणार, यू कॅन वोट. आणि फॉर एक्झाम्पल जर आपण इथे एज दिलं 10, तर 10 हे ग्रेटर दॅन 18 नाही आहे, कंडिशन फॉल्स झाली. आणि कंडिशन फॉल्स झाल्यामुळे एल्सला कंट्रोल जाईल आणि आपल्याला आउटपुटमध्ये येईल यू कांट वोट. तर अशा पद्धतीने हा एकदम सिंपल प्रोग्राम आहे आपल्याला पर्सन वोट करू शकतो की नाही हा चेक करण्यासाठी. तर जसं आता आपण कन्सेप्ट पाहिलेले आहे त्या पद्धतीने हा प्रोग्राम आपण एक्झिक्यूट करून पाहूया. फॉर एक्झाम्पल एज दिलं आपण 35, तर आपल्याला आउटपुटमध्ये येत आहे यू कॅन वोट. आणि जर आपण एज दिलं 10, तर आउटपुटमध्ये येत आहे यू कांट वोट. आणि यू कॅन चेक बाउंड्री व्हॅल्यूज ऑल्सो. म्हणजे इथे आपण कंडिशन इफमध्ये काय दिलेलं आहे, एज इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 18. आपण बाउंड्री व्हॅल्यू पण चेक करून पाहूया. 18 एक्झॅक्टली दिल्यानंतर आपल्याला आउटपुट करेक्ट येतं आहे का चेक करूया. तर इथे बाउंड्री व्हॅल्यू आपण टाकून बघितल्यानंतर सुद्धा आपलं आउटपुट बरोबर येत आहे. तर अशा पद्धतीने आपण कंट्रोल स्टेटमेंट हे पाहिलं आहे, कन्सेप्ट पाहिलेली आहे आणि त्यामधला पहिला प्रकार पण पाहिला आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की याला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.